तर भावांनो, काल जोधपूरमध्ये असल्यामुळे आपल्या मित्राची चाय टपरी होती. तिथे म्हणलं डॉलेज चायवाल्याची ॲक्शन करून बघा. म्हटलं कुठलं काय ॲक्शन करायला जाताना आई गाठली पिशवी सांडली दुधाची माझ्याकडनं. रांडाचा म्हणाला मला पैसे दे दुधा पिशवी देतो म्हणलं. लवड्या खरं शांत बस. आलो तर रे आमची लवडी गँग आलती बघा सगळी भाऊबंद आमची. मस्त फुकटचा चहातून प्यालतो. पंपात डिझेल टाकायला दोन्ही गाड्या लावलेल्या पंपात डिझेल टाकायला. मस्त डिझेल टाकून जाणार होतो आम्ही जालूरला गाडी भरायला. मग काय आलो सकाळी उठून जालूरमध्ये आंघोळ करायला. तुम्हाला दाखवा म्हणलं. आमचा भाऊ बघा रांडाचा कपडे दूध बसला. काय नव्हतं जिंदगी झाट आहे. ड्रायव्हर म्हणलं की नाही जिंदगी झाट. त्यात काय खरं नाही. कपडे धुवाला तर मला तर काही जमतच नाही. तर आंघोळ करून बाहेर आल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो बघा. यार लवड्याला तुम्ही ओळखत असतील. हा डॉगेश भाऊ. हां यो लवडेश भाऊ आहे. लवडेश भाऊ तो कसा आहे आता भेटतो आपल्याला. आता काय गेम बिम करायला बघत नाही. हां त्याला माहीत आहे आपला इसका एकदाच टन्नू दिला. आलो गाडीत. भावानं काय आणले तुम्हाला दाखवतोस. हे बघू शकता. रसगुल्लं मस्तपैकी आणलेलं. सगळ्यांनी म्हटलं खावात दाबून म्हणलं रसगुल्लं. लय भार लागेल ते तर रसगुल्लं. त्यामुळं खाल्लेत. आलो आज गाडीत जेवण करून वैताग आलता. म्हणजे गाडीतले जेवण वैताग लय आलता. म्हणलं मारवाडी थाळीवर हात मारूया म्हणलं. मस्तपैकी बाजरी भाकरी दही रायता 3 कढी 3 भाजी खुसकरून तूप बीप घालून दाबून आणला आज. सुट्टी नाही. तर भावानं कसा वाटला ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा.